हॅलो. आज आपण फिजिक्स विषयात 90पेक्षा अधिक मार्क्स कसे मिळवू शकतो या विषयावर चर्चा करणार आहोत. आपल्या HSC बोर्ड परीक्षेच्या फिजिक्सच्या अभ्यासक्रमात एकूण 16 चॅप्टर्स आहेत आणि प्रश्नपत्रिका विकल्पसहित एकूण 98 गुणांची राहणार आहे. म्हणजे सरासरी 6 गुण प्रत्येक चॅप्टरला असतील. काही चॅप्टर्स 5 गुणांचे, काही 6 गुणांचे, तर काही चॅप्टर्स 7 ते 8 गुणांसाठी सुद्धा असणार आहेत. ते चॅप्टरचं वेटेज मिळालं की अधिक स्पष्ट होईल. थोडक्यात आता आपल्याला हे माहिती आहे की 70 गुणांच्या थिअरी पेपरसाठी 98 गुणांचा पेपर सेट होणार आहे. म्हणजे 2 चॅप्टर्स आपण ऑप्शनल म्हणून सुद्धा ठेवू शकतो. एक नजर टाकूया आपल्या पेपर पॅटर्नवर. सेक्शन ए बघा. याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 आहे, सिलेक्ट अँड राईट द करेक्ट आन्सर. 10 मार्कांसाठी हा प्रश्न आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहेत एकूण 7 थिअरी क्वेश्चन्स आणि 3 न्यूमेरिकल. आणि क्वेश्चन नंबर 2 असणार आहे, आन्सर द फॉलोइंग. याच्यामध्ये व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन असणार आहे. याच्यामध्ये 1 ते 8 असे 8 प्रश्न असणार आहे, ज्याची उत्तरं तुम्हाला 1 शब्द ते 1 वाक्य या दरम्यान द्यायचे आहेत. आणि याच्यामध्ये 6 थिअरी क्वेश्चन्स आणि 2 न्यूमेरिकल असणार आहेत. 18 मार्कांच्या तयारीसाठी तुम्हाला काय करावं लागेल, तर पुस्तकातल्या प्रत्येक चॅप्टरची ओळण तुम्हाला वाचावी लागेल. आता ही ओळण वाचत असताना तुम्हाला स्वतःला प्रत्येक पॅरेग्राफवरती MCQ तयार करावे लागतील. म्हणजे MCQची लाईन तयार होईल आणि त्याच्याबरोबर तुम्हाला 4 ऑप्शन्स पण तुम्हालाच तयार करायचे आहेत. तुम्हाला माहिती आहे खरं उत्तर काय असलं पाहिजे आणि त्याच्याची साधर्म्य साधणारे जे तुम्हाला फसवतील अशा पद्धतीचे आणखीन 3 पर्याय तुम्हाला तयार करायचे आहेत. सो तुम्ही ही सवय लावून घ्या की तुम्ही तयार करताय. तुम्ही असा विचार करा की तुम्ही पेपर सेट करताय आणि तुम्ही काहीतरी वेगळं विचारताय जे समोर दिसत नाही आहे, पुस्तकाच्या लाईनमध्ये दिसत नाही, पण त्याच्यातून लॉजिक लावून तुम्ही ते शोधून काढू शकता. अशा प्रकारचे पण MCQ तुम्हाला शोधून काढायचे आहेत. त्याचप्रमाणे ही जे व्हेरी शॉर्ट आन्सर क्वेश्चन जे तुम्हाला दिसत आहेत, ज्याच्यामध्ये आपण बघितले की 6 थिअरी आणि 2 न्यूमेरिकल आहेत, तर तिथे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनेच किरकोळ ज्या लाईन्स आपण अंडरलाईन करतो की एखादा तिथला शब्द महत्त्वाचा असतो, म्हणजे पोझिशन काय आहे, तर परपेंडिक्युलर असते की पॅरलल असते, अशा पद्धतीच्या ज्या काही गोष्टी आहेत ज्या व्हेरी इम्पॉर्टंट असतात, याची अमुकची डिरेक्शन काय आहे, अशा पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये असू शकतात. डेफिनेशन वगैरे असू शकते. त्यामुळे व्हेरी शॉर्टमध्ये शक्यतो 1 ते 2 शब्दामध्ये उत्तर मिळेल असेही प्रश्न आपल्याला मिळणार आहेत. त्यामुळे हे MCQच्याच दर्जाचा प्रश्न असणार आहे, फक्त त्याचे ऑप्शन्स नसणार आहेत तुम्हाला. त्यामुळे बारकाईनं पुस्तकाचं वाचन हे झालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे हे फक्त लक्षात घ्या. मगाशी फक्त इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला असं म्हटलं की 2 चॅप्टर आपण ऑप्शनला देखील टाकू शकतो असं म्हटलं आहे बघा. आणि त्याचा लॉजिक काय ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे. पण याचं प्रिपरेशन करताना या 18 पैकी कमीत कमी मार्क आपले कट होतील या दृष्टीने आपला प्रयत्न असला पाहिजे. त्यासाठी आपलं हे वाचन आहे हे कायम असलं पाहिजे, कारण पुढे जाऊन पुन्हा तुम्ही CETची परीक्षा देणार असता, त्यावेळेला तुम्हाला हे बेसिक जे आहे हे तयार असलेलं अतिशय महत्त्वाचं आहे, जेणेकरून तिथे सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होईल. आणि या अर्थाने तुम्हाला या 18 मार्कांचं प्रिपरेशन अशा पद्धतीने करायचं आहे की किमान याच्यामध्ये तुम्हाला 15 गुण तरी मिळाले पाहिजेत. सो 3 गुणांचं आपण इकडे तिकडे काहीतरी किरकोळ चुकीमुळे ते जाऊ शकतं. त्यामुळे हे कन्सेप्टमध्ये ठेवा की 18 पैकी आपल्याला किमान 15 गुण तरी मिळाले पाहिजेत. सो हे जर तुम्ही लक्षात ठेवलात, किमान म्हणतोय मी, कमाल ते 18 असू शकतात, त्याच्यात काही वादच नाही, पण तुमचं ते डीप वाचन किती आहे त्याच्यावरती ते अवलंबून राहील. तर माझी अशी अपेक्षा आहे की डेफिनेटली तुम्ही जर हे रेग्युलर ठेवलात तर तुम्हाला 15 मार्क मिळणं अवघड नाही आहे. पुढचा जो आपला सेक्शन आहे, सेक्शन B, याच्यामध्ये जर तुम्ही बघितलात तर तुम्हाला माहिती आहे, आपण गेल्या वर्षी ते बघितलं आहे की तिथे आपल्याला आहे अटेम्प्ट एनी 8 असे आपल्याला 12 प्रश्न असणार आहेत. 12 पैकी तुम्हाला 8 प्रश्न सोडवायचे आहेत. हे 16 गुणांना असणार आहेत. याचा अर्थ प्रत्येक प्रश्न हा 2 गुणांचा असणार आहे. सो 3 नंबरपासून 14 नंबरपर्यंत असे एकूण 12 क्वेश्चन्स असणार आहेत. याला आपण शॉर्ट आन्सर 1 म्हणतो. आणि याच्यामध्ये सुद्धा 7 थिअरी आणि 5 न्यूमेरिकल असणार आहेत. सो काही मुलं असं म्हणतात की न्यूमेरिकल करण्याची गरज आहे का, तर बऱ्याचदा मी त्यांना म्हणतो की ते करा. का करा ते मी सांगतो. जर समजा न्यूमेरिकल आपण केले नाही तर बरेच लोक असं म्हणतात की त्याचं काय होणार आहे, का आम्ही कुठे एवढे जास्त असे मार्क मिळवणार आहोत, अशा पद्धतीचा एक व्ह्यू असतो आपला. तर तो थोडासा आपण बाजूला ठेवला पाहिजे.
आणि आपण न्यूमरिकल का करावे तेवढं फक्त तुम्हाला सांगतो, की जेव्हा तुम्ही या कंडिशनवर येतं तुम्हाला 8 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत, तर तिथं तुम्हाला काय होईल 7च्या 7 थेरी क्वेश्चन येणं गरजेचं आहे जर तुम्हाला पूर्ण पेपर सोडवायचा असेल तर. पण समजा याच्यात तुम्हाला आणखीन एखाद दुसरा प्रश्न येत नसेल तर मग सप्लिमेंटरी तुम्हाला इथून लागणार आहे. आणि 2 मार्काच्या न्यूमेरिकलचं म्हणाल तर एक साधा फॉर्म्युला असतो जिथे आपल्याला प्रॉपर सबस्टिट्यूशन करून उत्तर काढायचं असतं, फार लॉजिक नसतं आणि फॉर्म्युला फार फार तर रिअरेंज करावा लागतो. अशा पद्धतीचे न्यूमेरिकल्स असतात, त्यामुळे ती शक्यतो करा. कारण 2-2 मार्काचे न्यूमेरिकल आपल्याला किती मिळणार आहेत बघा, तर इथे आपल्याला 5 न्यूमेरिकल त्यातले मिळणार आहेत. शिवाय सेक्शन डी मध्ये जेव्हा ते लॉंग क्वेश्चन आहेत त्याच्यामध्ये आपल्याला असं म्हटलेलं आहे की 3 जे आहेत त्यात पुढे बघू आपण की तिथली 3 क्वेश्चन असे असणार आहेत जिथे 2-2 मार्काचे 3 न्यूमेरिकल्स आहेत. म्हणजे एकूण 8 न्यूमेरिकल्स आपल्याला 2-2 मार्काचे मिळणार आहेत, जी साधी सोपी असणार आहेत. एकूण 16 चॅप्टर्स आहेत आणि 8 न्यूमेरिकल्स आहेत जे 2-2 मार्काचे सेट होणार आहेत. त्यामुळे त्या अर्थाने 2-2 मार्काच्या ज्या न्यूमेरिकलकडे दुर्लक्ष करू नका. त्यातूनच कदाचित MCQ मध्ये जे न्यूमेरिकल वगैरे जे लागणार आहेत ते त्यातलेच असू शकतात की एकदम किरकोळच कॅल्क्युलेशन असेल तर त्याचा वापर आपल्याला तिथेही करता येईल. अशा अर्थाने आपल्याला ही 2 मार्काचं न्यूमेरिकल इसेन्शियल कंडिशनमध्ये आपण करणारच आहोत हे लक्षात घ्या. एखाद्याची कंडिशन अशी झाली की 7च्या 7 थेरी क्वेश्चन्स येत आहेत तर काही हरकत नाही आणि मग त्याला एकच न्यूमेरिकल सोडवावं लागेल. त्यामुळे त्या कंडिशनमध्ये ते ठीक आहे, परंतु आपल्याकडे काहीतरी अजून ॲडिशनल असावं की जे तुम्हाला जास्तीचे मार्क मिळवून देऊ शकेल. त्यानंतर आपल्याकडे आहे सेक्शन सी, ज्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे इथे पण सेम असणार आहे. अटेम्प्ट एनी 8 हे 24 मार्काचं आहे. 3-3 मार्काचे 8 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. इथे सुद्धा काय आहे एकूण 12 प्रश्न आहेत आणि याच पॅटर्नप्रमाणे एकूण 7 थिअरी आणि 5 न्यूमेरिकल असणार आहेत. इथे मात्र मी तुम्हाला नक्की सांगू शकेन की जर तुम्हाला असं वाटत असेल की 3 मार्काचे न्यूमेरिकल्स म्हणजे फार लॉजिक लावून जर वापरायचे तर तुम्हाला असं वाटलं की एखादा न्यूमेरिकल थोडासा टफ जातोय, तर 3 मार्काचा न्यूमेरिकल आणि 2 मार्काचा न्यूमेरिकल यातला फरक कळणे इतपत आत्ता आपण मोठे झालेलो आहोत. त्यामुळे असं जर तुम्हाला वाटलं की नाही हा 3 मार्काच्या लेवलचा न्यूमेरिकल आहे तर डेफिनेटली तुम्हाला असं वाटलं की तो थोडासा टफ आहे तर बाजूला ठेवला तरीही हरकत नाही. परंतु सगळेच्या सगळे ठेवा असं मी म्हणत नाही, कारण काही वेळेला काय होतं 3 गुणांचा असतो पण याच्यामध्ये काय असतं 2 व्हॅल्यू काढायला सांगितलेले असतात. म्हणजे 2 मार्काच्या लेवलचा जो क्वेश्चन असतो तसाच हा असतो, फक्त त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला सांगितली असते, याच्यामध्ये 2 व्हॅल्यूज कॅल्क्युलेट करायला सांगितलेले असतात. त्यामुळे अशा प्रकारची जी न्यूमेरिकल्स आहेत जी 3 मार्काला सेट होऊ शकतात ती डेफिनेटली करा. असं काही एखादं न्यूमेरिकल तुम्हाला असं मिळत असेल की जे थोडंसं तुम्हाला असं वाटेल की किचकट आहे किंवा एखाद्या चॅप्टरवरती 3 मार्काची सगळी न्यूमेरिकल्स आहेत तर ती बाजूला ठेवा, कारण एका चॅप्टरवरती 3-3 मार्काची 2 न्यूमेरिकल काही सेट होणार नाहीत, ह्याची 100% खात्री आहे. मग त्यामुळे अशी जर कंडिशन असेल तर मग काय होईल बघा, तर तुम्हाला 7च्या 7 थेरी क्वेश्चन्स अटेम्प्ट करावे लागतील पहिली गोष्ट. आणि ते 7 थेरी क्वेश्चन मात्र आपल्याला माहिती आहे की बरेचसे त्याच्यामध्ये तर डेरिवेशन असणार आहेत आणि या 7 प्रश्नांमध्ये सुद्धा डेफिनेशन असू शकतात, लक्षात घ्या. कारण आपण नॉलेज, अंडरस्टँडिंग आणि ॲप्लिकेशन प्लस स्किल या बेसवरती जर विचार करायला गेलो तर पुन्हा त्याचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्याच्यानुसार सुद्धा आपल्याला 3 मार्कामध्ये कधी कधी 3 डेफिनेशन किंवा 3 लॉज विचारले जातात. सो थेरीच्या विचाराने जर आपण गेलो तर कदाचित असंही शक्य होणार आहे की आपल्याला 7 पैकी 7 थेरी क्वेश्चन्स अटेम्प्ट करता येतील आणि मग एखाद्या न्यूमेरिकलची आपल्याला तिथे गरज पडणार आहे. म्हणून 3 मार्काच्या न्यूमेरिकलकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. किमान एक न्यूमेरिकल लिहिण्याची आपली तयारी असलीच पाहिजे जर आपल्याला पूर्ण पेपर अटेम्प्ट करायचा असेल तर, बरोबर आहे. त्यामुळे हे जर तुम्ही कॅल्क्युलेशन प्रॉपर केलं आणि एखाद दुसरं गणित जरी तुम्हाला येत असेल, 2 गणित येत असतील तर चांगलेच आहे, कारण आपण तिथला एखादा डेरिवेशन त्याला ऑर देऊ शकतो आणि त्यामुळे मग तुम्हाला हे 3-3 मार्काचे 8 प्रश्न व्यवस्थित सोडवता येतील. त्याच्यानंतर मग येणार आहे हा आपला सेक्शन आहे तो सेक्शन डी, ज्याच्यामध्ये मगाशी जे मी तुम्हाला सांगत होते ते इथे असणार आहेत एकूण 5 प्रश्न, ज्याच्यामध्ये आपल्याला एकूण 3 प्रश्न अटेम्प्ट करायचे आहेत. या 3 प्रश्नांपैकी या 5 प्रश्नांपैकी 3 प्रश्न आपल्याला असे मिळणार आहेत की ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 मार्काचं न्यूमेरिकल असणार आहे. सो हे बघा, 3 क्वेश्चन्स हॅव्हिंग 2 मार्क्स थिअरी अँड 2 मार्क्स न्यूमेरिकल. सो हे आपण 11वीच्या पॅटर्नमध्ये बघितलं ॲक्च्युली. या पद्धतीने पेपर सेट होणार होता, झालाही होतं, परंतु फक्त परीक्षा झाली नाही, पण पॅटर्न तुमच्याकडे आहे. त्यामुळे इथे जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की इथे आपल्याला 2-2 मार्काचे न्यूमेरिकल्स आणि 2-2 मार्काचे थिअरी क्वेश्चन्स सोडवायचे आहेत, असे 3. म्हणजे या कंडिशनमध्ये तुमच्या लक्षात येईल की तुम्ही लॉंग क्वेश्चनमधले जी डेरिवेशन आहेत ती जर तुम्ही प्रॉपर केली असाल
तर तुम्हाला याच्यातला एकच कुठला तरी गणित सोडवावं लागेल. किंवा जर तुम्ही त्या लॉजिकने बघत असाल की तुम्ही 2 मार्काची थिअरी पण चांगली केली आणि 2 मार्काचे न्यूमेरिकल्स पण केलेत, तर तुम्ही हे अटेम्प्ट करू शकता इझिली आणि 4-4 मार्काचे थिअरी क्वेश्चन बाजूला ठेवू शकता. अर्थात तो तुमचा चॉईस राहील. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही विचारात घेतलात तर अपेक्षा अशी आहे की इथे तुम्ही काय काय करणार आहात बघा. मगाशी जे मी म्हटलं की 2 चॅप्टर तुम्ही ऑप्शनला टाकणार आहात, तर 2 चॅप्टर तुम्ही ऑप्शनला का टाकू शकता? तर सर्वसाधारण बघा की जर 2 चॅप्टर जे तुम्हाला असे टफ वाटत आहेत ते आपण ऑप्शनला टाकले, तर ते 2 केल्यामुळे किती नुकसान होऊ शकतं हे फक्त लक्षात घ्या. तर या 2 चॅप्टरवरती समजा 2-2 4 मार्काचे प्रश्न असे सेट झाले की जे MCQमध्ये आणि व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये आहेत, म्हणजे पहिल्या 18 मार्काच्या सेक्शनमध्ये आहेत. तसं जर असेल तर ह्या 4 मार्क हे टोटली स्कोअर आहेत. बाकी प्रत्येक ठिकाणी तुम्हाला त्या चॅप्टरला कुठला ना कुठला तरी ऑप्शन मिळणार आहे. सो 4 मार्क ते रिस्क स्कोअर आहेत असं कन्सिडर करा. पण त्याच्यातूनही ते 4 पैकी 4 सगळेचे सगळे मार्क्स जातील असंही नाही. सो तेही एकदम सोपं आहे, कारण का ते 4 मार्काचेच MCQ असतील अशातला काही भाग नाही. कदाचित प्रत्येक चॅप्टरवरचा एक MCQ ही असू शकते, त्यामुळे 2 मार्कही जाऊ शकतात. मी मॅक्सिमम 4 मार्क्स म्हणतोय, त्यामुळे हेही शक्य आहे. त्यामुळे 2 चॅप्टर तुम्ही विचार करून ऑप्शनला टाकू शकता. पण जर तुम्ही फक्त थिअरी करणार आहात असं जर म्हणत असाल, तर मग मात्र तुम्हाला काय करावं लागेल, तर सगळे चॅप्टर जे आहेत त्याची थिअरी पूर्ण करून घ्यावी लागेल. आणि न्यूमेरिकल न केल्याचा लॉस मग काय होईल बघा. तर आपल्याला टोटल 12 पैकी 8 सोडवायचे, तिथे 2 मार्काच्या एका न्यूमेरिकलचा लॉस आहे. 3 मार्काच्या ठिकाणी सुद्धा एका न्यूमेरिकलचा लॉस होतो, म्हणजे एका क्वेश्चनचा लॉस होतो, तिथे 3 मार्क्स जाऊ शकतात. आणि त्याच्यानंतर परत एकदा जर तुम्ही शेवटचा प्रश्न घेतला तर तिथे सुद्धा तुम्हाला 2 मार्काचा लॉस होऊ शकतो, कारण का 4-4 मार्काचे समजा तुम्ही 2 प्रश्न सोडवलेत आणि 2 मार्काचं एक थिअरी क्वेश्चन सोडवू शकलात, तर तिथे 2 मार्काचा लॉस. अशा पद्धतीने एकूण 2 अधिक 3 अधिक 2 या पद्धतीने तुमचा 7 मार्काचा लॉस होऊ शकतो. शिवाय MCQमध्ये आणि व्हेरी शॉर्ट आन्सरमध्ये थोडासा लॉस होऊ शकतो. सो म्हणून मी तुम्हाला म्हणतोय की जर आपल्याला 90+ घ्यायचे असतील तर डेफिनेटली तुम्हाला या गोष्टींचा विचार करावा लागेल. तुम्ही ऑब्व्हियसली 2 चॅप्टर या अर्थाने तुम्ही जर लॉजिकली जर बाजूला ठेवलेत, थोडंसं प्रेशर कमी झालं, तर तुमचे जे 2-4 मार्क जे रिस्कवर आहेत ते तुम्ही रिस्कवर ठेवू शकता. कारण डेफिनेट आहे, आपल्याला माहिती आहे की जर 70 पैकी तुम्ही 60 क्रॉस करू शकत असाल तर काय होईल, प्रॅक्टिकलला जवळपास 30 पैकी 30 आपण मिळवू शकतो. ते काही फार अवघड नाही. त्याच्यासाठी हवं तर आपण एका सेशनमध्ये बोलू की प्रॅक्टिकलमध्ये 30 गुण कसे मिळवायचे, त्याची तयारी काय असली पाहिजे, त्याच्याबद्दल वेगळं आपण बोलू. पण शक्यतो प्रॅक्टिकलमध्ये आपण 2-3 मार्क गेले असंही कन्सिडर करू. पण ज्या अर्थी तुम्ही 90+ वाले जर विद्यार्थी असाल तर डेफिनेटली प्रॅक्टिकल तुम्हाला इझीच जाणार आहे. त्यामुळे जर तिथे 30 मार्क असतील तर तुम्हाला इथे 60 मार्क्स मिळवणं गरजेचं आहे. त्यामुळे 60+ जर तुम्ही गेला तर तिकडे 90+ होणार आहे. त्यामुळे 70 पैकी 60 याचा अर्थच असा होतो की क्लिअर कट तुम्हाला 10 मार्कांचा ॲडव्हान्टेज आहे. आता हे 10 मार्क तुम्हाला असेच घालवून टाकायचे नाही आहे, तर तुम्हाला पूर्ण अटेम्प्ट करायचं हे लक्षात घ्या. त्यातून एखादा प्रश्न चुकूही शकतो आणि त्यामुळे अटेम्प्ट जेव्हा तुमचा 71 मार्काचा होईल किंवा अगदी 65 मार्काचा होईल, तेव्हा तुम्हाला 60-62 असे मार्क्स मिळू शकतील. परंतु याच्यासाठी तुम्हाला मी सांगितलं त्या पद्धतीने न्यूमेरिकल सगळे व्यवस्थित करा. थिअरीचा जो अभ्यास आहे तो प्रॉपर करा. आणि तो प्रॉपर करत असताना मी तुम्हाला सांगितलं तसं प्रत्येक ओळण ओळ वाचा, जेणेकरून आपल्याला 18 पैकी जे मार्क आहेत ते मॅक्सिमम मिळवायचे. आणि हे जर केलं आणि हे जर प्रश्न बाकीचे जे आहेत 2 मार्काचे 3 मार्काचे हे जर प्रॉपर सोडवलेले असतील तर कोणीही तुमचे मार्क्स कट करू शकणार नाही. म्हणजे साधं सरळ आहे की फिजिक्समध्ये जे बरोबर लिहिलं आहे त्याचे मार्क्स तुम्हाला मिळणार आहे. दुसरा महत्त्वाचा प्रश्न राहतो आपला, सगळ्यात महत्त्वाचा काय असतो तो म्हणजे हा, की ज्याच्यामध्ये मी तुम्हाला मगाशी म्हटलं नॉलेज हे 29 मार्काचं आणि अंडरस्टँडिंग हे 41 मार्काचं आहे. तर आता नॉलेजवरती बेस्ड किती 29 मार्काचे क्वेश्चन सेट होणार आहेत. म्हणजे याचा अर्थ ज्या काही डेफिनेशन्स असतील वगैरे लॉ असतील या सगळ्या गोष्टींचा विचार करून याच्यावरती 29 मार्काचे प्रश्न सेट होणार आहे. त्यामुळे हे जे लॉज असतील किंवा डेफिनेशन असतील त्या प्रॉपर पाठ करून टाका. म्हणजे फिजिकल लँग्वेजमध्ये ते येऊ देत, तुमच्या भाषेमध्ये त्या डेफिनेशन्स नका लिहू, बाकीचं एक्सप्लेनेशन तुमच्या भाषेतच लिहा. अगदी पुस्तकात जसं आहे तसंच्या तसं तुम्ही लिहा असं अपेक्षितच नाही, पण डेफिनेशन मात्र प्रॉपर जी पुस्तकात वापरली आहे, जशी भाषा पुस्तकातली आहे तशीच ठेवा, जेणेकरून कुठेही कोणाला शंकेला वाव ठेवू नका आणि डेफिनेशन व्यवस्थित लिहून टाका.
आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या सगळ्यानंतर आपण सगळा अभ्यास केला, सगळा पेपर लिहिण्याच्या तयारीने गेलो, सगळा अभ्यास पूर्ण झालाय, पण बऱ्याच लोकांची बाहेर आल्यावर तक्रार असते की मला वेळ पुरला नाही. तर हे मात्र तुम्ही करू नका. सो टाईम मॅनेजमेंट तुमच्या समोर ठेवतोय, एक सर्वसाधारणपणे हे लक्षात घ्या. हे हे मी टेंटेटिव्ह केले, ते तुम्ही तुमच्या सोयीनुसार बदलू शकता. पण अपेक्षित मला असं आहे बघा, की जे सेक्शन ए साठी आपण अर्धा तास म्हणतोय, की ज्याच्यामध्ये 15 मिनटं तुम्ही MCQ सोडवू शकता, म्हणजे MCQ लिहू शकता. त्यानंतर व्हेरी शॉर्ट आन्सर जे 8 आहेत त्याच्यासाठी 15 मिनटं ठेवलेत. इथे जे बघा, आधी MCQचं हे लक्षात ठेवा, की तुम्हाला MCQ मध्ये पूर्ण वाक्य लिहायचं नाही. अजूनही मुलं लिहित आहेत. तुम्ही फक्त पर्याय A B C D एवढंच लिहायचं आहे आणि त्याच्यासमोर त्याचं जे बरोबर उत्तर आहे ते लिहायचं आहे. त्याच्यामुळे ती ओळ लिहिण्यामध्ये आपला वेळ घालवू नका. तर कदाचित ते तुमचे 10 मिनिटातही होतील, पण काही न्यूमरिकल आपण सोडवतोय म्हणून आपण इथे 15 मिनिटं कन्सिडर केलेत. तसंच इथे 8 प्रश्नांना सुद्धा आपण 15 मिनिटं कन्सिडर करतोय. आणि जे शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स आहेत, 2-2 मार्काचे जे प्रश्न आहेत, 8 प्रश्न, तिथे मी 5-5 मिनिटात तुमचा 2 मार्काचा एक प्रश्न संपला पाहिजे असं गृहीत धरतोय. त्यामुळे इथे 40 मिनिटं. आणि 3-3 मार्काचे जे आहेत तिथे 8 प्रश्नांसाठी 72 मिनिटं, 8-9-72 या पद्धतीने 9 मिनिटं पकडलेली आहेत. आणि इथे जेव्हा 3 प्रश्न जे आपल्याला सोडवायचे तिथे मी 33 मिनिटं पकडली आहेत. सो 11 मिनिटं कन्सिडर केलेत. आणि जर तुम्ही यांची बेरीज कराल तर बरोबर 175 होईल. आणि मग 5 मिनिटं तुम्हाला उरतील याच्यावरती सगळ्याचं फॉलोअप घ्या. काही राहिलंय का वगैरे बघा. तुम्ही जेव्हा नंतर आपण किंवा बरोबर उत्तर काढलंय का असं बघायला वगैरे जातो, तेव्हा बऱ्याचदा आपण नुसती नजर फिरवत जातो, हां हे झालं, हे झालं, हे झालं. तर 5 मिनिटं सफिशियंट आहेत. त्यामुळे हे जर कॅल्क्युलेशन केलात तुम्ही तर बरोबर 175 मिनिटं होतील. आणि मग 5 मिनिटं जे आहेत ती तुम्ही तुमच्या बाकीच्या तपासण्याला द्या. काही वेळेला एखादा MCQ लिहायचा राहून गेला वगैरे असं काही झालं असेल तर त्याची खात्री करून घ्या आणि पूर्ण पेपर सोडवा. डेफिनेटली जेव्हा सगळा पेपर पूर्ण अटेम्प्ट केलेला असेल त्यावेळेला तुम्हाला 70 पैकी 60 पेक्षा जास्त मार्क नक्की मिळतील. आणि पर्यायाने फिजिक्समध्ये 90+ मार्क्स तुम्हाला इझिली मिळतील. फक्त गरज काय आहे, सातत्यपूर्ण अभ्यास ठेवा, वेळेचं काटेकोरपणे नियोजन करा. आणि असं जर केलात, आणि प्रेझेंटेशनमध्ये एक लक्षात ठेवा, काही लोक करतात काय की सुरुवातीला एकदम व्यवस्थित अक्षर काढणार, अगदी कोरून आणि नंतर त्यांना रिअलाईज होतं नाही आता वेळ पुरत नाही आहे. तर असं काही करू नका. आपण फिजिक्सचा पेपर लिहितो, लँग्वेजचा नाही. प्रेझेंटेशन इन द सेन्स ते जरा व्यवस्थित समोरच्या शिक्षकाला वाचता येईल एवढ्या चांगल्या अक्षरात लिहा. ते मोत्याचे दाणे नकोत. लिहायचं जे मटेरियल जे आहे ते फक्त प्रॉपर लिहा. आणि ते जर व्यवस्थित लिहिलेलं असेल तर डेफिनेटली आपल्याला त्याचे मार्क्स मिळणार आहेत. अगदी खूप चांगलं अक्षर आहे त्याला 95 मिळतात, आणि ज्याचं अक्षर खराब आहे त्याने सगळं व्यवस्थित लिहूनही 60 मार्क मिळतात, असं फिजिक्समध्ये होत नाही. बऱ्याच लोकांची ही शंका असते की माझं अक्षर चांगलं नाही म्हणून माझे मार्क घे. अक्षरावरती फिजिक्समध्ये मार्क्स कमी होत नाहीत, हे पहिलं लक्षात ठेवा. आणि फक्त तुमचं अक्षर वाच्य असलं पाहिजे, वाचता आलं पाहिजे, एवढं मात्र करा. थापा मारू नका, हे करा. आणि असं जर झालं, आणि जास्त ऑप्शनवाले जे प्रश्न आहेत ना ते सोडवायच्या भानगडीत तुम्ही पडू नका. कारण का ज्या वेळेला तुम्हाला प्रश्नपत्रिका हातात आली आहे तेव्हाच तुम्हाला कळलंय की कुठले प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. काय होतंय, 10 मिनिटं आपल्याला वाचायला मिळालेली आहे प्रश्नपत्रिकेत, तर तुम्ही डिसाईड करून घ्या की हे 8 प्रश्न मी सोडवणार आहे. तिथे आपण काहीतरी उगाचच टाइमपास करत बसतो, बेल कधी वाजते याचा विचार करत असतो. असं नका करू. तुम्ही ठरवून घ्या की मला याच्यामधले हे 12 पैकी 8 मी हे सोडवणार आहे, या 12 पैकी मला 8 हे सोडवायचे. समजा असं झालं एखादा 3 मार्काचा प्रश्न येत नाही तर त्याची वेळ आपल्याला कुठेतरी डायव्हर्ट करता येईल. पण उगाच काहीतरी थापा मारू नका त्या प्रश्नात. तुम्हाला असं वाटेल की मी 8 अटेम्प्ट करायचे पण मला 7च येतात, तर 8व्यासाठी काहीतरी थापा मारू, तर असं अजिबात करू नका. इम्प्रेशन बॅड पडतं. त्यामुळे ही मग काळजी घ्या. आणि व्यवस्थित पेपर सोडवलात आणि बाहेर आलात तर काही हरकत नाही. आणि एका गोष्टीची खात्री बाळगा की जसा पेपर पॅटर्न दिला आहे तसाच पेपर असणार आहे, जसं वेटेज दिलेलं असेल तसंच वेटेज असणार आहे. सध्या ते आपल्या हातात आलेलं नाही, पण ज्या चॅप्टरचं जे वेटेज असतं त्याचनुसार प्रश्नपत्रिका सेट होते. पेपर सेटरचं त्याच्याकडेच लक्ष असतं, ते बघूनच पेपर सेट झालेला असतो. त्यामुळे काही नंतर मुलं बाहेर येतात आणि पेपर पॅटर्नप्रमाणे पेपरच नव्हता, न्यूमरिकल्स जास्त होती, तर असं काही नसतं. त्यामुळे हा विश्वास ठेवा, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवा, तुमच्या शिक्षकांवर विश्वास ठेवा, तशा पद्धतीनं अभ्यास करा, त्यांचा योग्य ठिकाणी गायडन्स घ्या. आणि जिथे जिथे तुम्ही कमी पडत असाल तिथे तिथे त्यांचा सल्ला देखील घ्या. आणि यश मग तुमचंच आहे.
टार्गेट आता लक्षात ठेवा, जर 90 प्लस क्रॉस करायचे असतील तर आपल्याला फिजिक्समध्ये क्रॉस करायचे आहेत, थिअरीमध्ये 60 प्लस.